दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बारामतीला रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आपण एक उमदा, दिलदार आणि दमदार असा मित्र गमावला अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय सध्या रुपाली चाकणकर देखील बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। सर्व राज्यातल्या राजकीय वर्तुळातले महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी पोहोचतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बारामतीला रवाना झालेले आहेत। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीकडे रवाना झालेत। आणखी सविस्तर तपशील शुभमकडून जाणून घेऊया। शुभम, नुकतेच फडणवीस निघाले असल्याचं कळते बारामतीच्या दिशेने। निश्चितच पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे दोघेही जे आहेत आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत। काही वेळापूर्वीच जे आहे ते दोन्ही नेत्यांनी जे आहे ते माध्यमांसमोर येऊन जे दुःख जे आहे ते या अजितदादांविषयी जे आहे ते व्यक्त केले होते आणि त्यानंतर दोघांनी एकत्ररित्या बारामतीला जाण्याचं सांगितलं होतं। आणि आता एकनाथ शिंदे ठाण्यामधून आणि देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुंबईमधून आता बारामतीकडे जे आहेत रवाना झालेले आहेत। पाहिलं तर आता काही वेळापूर्वीच त्यांचा ताफा जो आहे तो वर्षा निवासस्थानावरून निघालेला आहे आणि मुंबईमधून जे आहेत दोन्ही नेते जे आहेत ते बारामतीकडे जे आहेत एकत्र रवाना होणार आहेत। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।